श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर। संत चरणाराज लागता सहज वासणीचे बीज जुळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधारण सुलभ गोमटे तुका म्हणे साधारण सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननीत पाणी मंडलम मंडलानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवला हासम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची या दुसरे चरण संताची दुसरे चरण त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तार जाणे कथेचा विस्तार त्यांच्या कृपा जाणे कथेचा जाणे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलाकांकती जुदिकामोदि वक्त्रम खलानीशवादापणोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जन्मांत्यस्य युतुन वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयम् तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि राधा मेरी माँ तुहे पिता
इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। जय जय श्री राधा रमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित्त चूर प्रभु, जय जय माखन चोर विठ्ठल विठ्ठल रायगडी मंदिरी वसी माझा राया, चरणासी अर्पितो जन्महि काया। जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती। संत चरण रज लागता सहज, वासणीची बीज जुळूनी जाय। मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, यच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला, देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा हा 4 चरणाचा आणि संत कृपेचा महिमा प्रतिपादन करणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला। विठ्ठल 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 कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्वाचे। आज या ठिकाणी भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादानं, समस्त ग्रामस्थ मंडळीच्या अथक सहकार्यानं स्वामी केशवानंद सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ह्या नामसप्ताहाचं आयोजन नियोजन, मला वाटतं कोरोनामुळे 1-2 वर्ष झाला नसेल, झाला का? झाला होता। क्या बात आहे। जिथं आषाढी कार्तिकी वारीला खंड पडला, पण आपल्या नामसप्ताहाला मात्र खंड पडला नाही। म्हणून सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य नामसप्ताहाचं आयोजन नियोजन, ज्यांच्या माध्यमातून या सप्ताहाचं नियोजन झालं, आमचे आदरणीय योगेश दादा, फार गोड आयोजन नियोजन दादांनी केलं। आणि ही नियोजनाची दृष्टी प्रत्येकालाच असते असं मात्र नाही। कार्यक्रमासाठी मंडप कसा असावा, डेकोरेशन कसं असावं, साऊंड सिस्टीम कशी असावी, किंवा गायक वादक कसे असावे, कीर्तन ज्या वातावरणामध्ये होतंय त्या वातावरणाची अनुकूलता कशी असावी, ही जी दृष्टी असते ही प्रत्येकालाच असते असं मात्र नाही। आणि म्हणून अतिशय नामवंत कीर्तनकार, गायक, वादक या ठिकाणी महाराजांनी आमंत्रित केले आणि अगदी गोड आयोजन नियोजन केलं। पण मला वाटतं नियोजन करतात, मार्गदर्शन करतात, मार्गाची अंमलबजावणी करणारे तेही तितकेच महत्वाचे। नाही तर दादांनी सांगितलं हे महाराज बोलवायचे, ते महाराज बोलवायचे, पण ग्रामस्थांनी जर विशेष सहकार्य केलं नाही तर मग ते अशक्य आहे। आणि म्हणून ग्रामस्थ, कार्यवाहक, मार्गदर्शक या सगळ्यांच्या मिलापातून घडलेला हा कार्यक्रम आणि ही भगवत चिंतनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी, आदरणीय योगेश दादा, दादांच्या माध्यमातून माझ्याकडे आली। कोरोनासारखी महामारी चालू आहे, तुमच्याकडे मला माहिती नाही, पण आमच्याकडे मात्र फार भीषण परिस्थिती होती। कुठल्याच प्रकारचे नामसप्ताह नाही, भजन नाही, कीर्तन नाही, सगळं काही बंद होतं। आता नॉर्मली थोडंफार चालू झालं, पण कोरोनाचा जो विषाणू होता तो आपल्याला दिसत होता का? तुम्ही एवढे सिरियस बसू नका, हे सिरियस सगळे हॉस्पिटलला असतात। तुम्ही बसलात तर हेटपीट बसा आणि बोललेल्या प्रश्नाचे होकारार्थी नकारार्थी उत्तरं देत चला। खरं सांगा, कोरोनाचा जो विषाणू तो दिसतो का? नाही। न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो तर न दिसणारा भगवंत आम्हाला तारू शकत नाही का? हा विश्वास आहे आणि या विश्वासाच्या बळावरच आज आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे। आणि म्हणून देवावरती विश्वास असणं अति महत्त्वाचं आहे। आता मी 1-1.5 महिन्यापूर्वी योगेश दादा वृंदावनला गेले होते। देवावरती विश्वास किती असावा? सहज मी गोपालचं सामान घेण्याकरिता मैत्रिणी रूमवरती होत्या, मी गेले, सामान खरेदी करत असताना मी खरेदी केला आणि नंतर माझ्या लक्षात आलं, बरोबर
मैत्रिणी नाही आहे आणि मी सॅनिटायझरही आणलं नव्हतं. मी सहज एका भैयाला म्हटलं, भैयाजी आपके पास सॅनिटायझर है? तुम्हाला काय म्हटलं माहिती का रे लाली, आप वृंदावन में आई हो तो राधे राधे बोलो ओ कोरोना भाग जाएगा. म्हणजे एवढा विश्वास देवावरती असावा की त्यानं सांगितलं दीदी राधे राधे बोल, कोरोनाची त्या ठिकाणी भीती बाळगायची गरजच नाही. एवढा विश्वास देवावरती असणं महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं एकमेव महाराष्ट्रच मागं राहायला म्हणावं लागेल. वृंदावनला जवळपास 5 ते 6 महिने झाले मंदिरं चालू आहे. बासरला गेले होते मी अनुष्ठानासाठी 2-3 महिन्यापूर्वी, तिथंही सगळे मंदिरं चालू आहे. अगदी नो टेन्शन आम्ही मधुकरी मागण्यासाठी जात होतो, कारण तिथला एक नियम आहे की जे अनुष्ठानासाठी आले त्यांनी फक्त ब्राह्मणांच्याच घरी मधुकरी मागायची. जेवढं मिळेल तेवढंच त्या ठिकाणी, काय मिळेल तेवढे पण फार नाही, 2-2 घास का असे ना, फक्त ते भात वाढतात बस, तेवढंच त्या ठिकाणी समाधानानं खायचं बस. ते खाल्ल्यानंतर महाराज भगवतीला नैवेद्य दाखवून ते खाल्ल्यानंतर अगदी भूकही लागणार नाही अशी परिस्थिती. म्हणून तिथं ज्या वेळेला अनुष्ठानाला गेले त्यावेळेला फारशी गर्दी नव्हती, कारण कोरोनासारखी महामारी. पण ज्या वेळेला मी फोटो टाकले त्यावेळेला मला लोक विचारायचे किंवा इकडले विचाराय, ओ तिकडं मंदिरं चालू आहे का? जवळपास 2 महिने आधी मंदिरं चालू झाले होते. पण एकमेव महाराष्ट्रच मागे राहिला की आत्ताशी मंदिरं कुठंतरी चालू झाली, तीही आणखी दुरूनच दर्शन आहे. पण चला हरकत नाही, ती का होईना संधी आपल्याला उपभोगता आली. म्हणून कोरोनासारख्या महामारीच्या हे वातावरणामध्ये योगेश दादांनी समस्त ग्रामस्थ मंडळींनी एवढं गोड नियोजन केलं. आज कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील अगदी नामवंत ख्यातनाम गायक वादक आज या ठिकाणी उपस्थित आहे. परम आदरणीय आमचे संतोष दादा, आज आमची प्रथमताच कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट आहे. आदरणीय आमचे भजन सम्राट किशोरजी दादा दिवटी, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. ओंकारजी दादा जगताप, तेही आजच या ठिकाणी उपस्थित झाले. दादांचा आमचा कॉल झाला होता, त्यांना सांगितलं दादा आमच्या गाडीतच चला, पण त्यांनी आमच्या गायकवाड मामांना सांगितलं होतं की ताईच्या गाडीत मला वाटतं वशिला तिकडं लावला, पण न वशिला साधता ते डायरेक्टलीच गावामध्ये पोहोच झाले. पण हरकत नाही, आलेही अति महत्त्वाचे. आदरणीय योग या ठिकाणी ओंकारजी दादा आहेत, बाजूनं आमचे सोयरे त्या ठिकाणी उद्धवजी महाराज शिंदे भाऊकी, अतिशय या ठिकाणी महाराजांचं उत्कृष्ट चाल आपण श्रवण केली. आदरणीय उद्धवदादा शिंदेही या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्हीही ख्यातनाम मृदुंगाचार्य आमचे ओंकारजी महाराज कागदे, मला वाटतं आपणही पहिल्यांदाच आहे का ऐक वाजवलं याच्या आधी, पहिल्यांदाच आमची भेट आहे. आमचे आदरणीय बंधू अंकुशजी महाराज काळे, तेही आज या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्ही समस्त आमचे विनेकरी बाबा, सर्व संस्थेतले आजी माझे विद्यार्थी, माझ्या पाठीमागचे दोन्हीही चोपदार, अगदी वजनदार आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, एवढे खंबीर चोपदार आमचे माझ्या पाठीमाग आहे. श्रोतृवर्ग तुम्ही बहुसंख्येनं उपस्थित आहात. अगदी हो तेच तर आमचे आदरणीय कृष्णाजी महाराज, मला शत्रुघ्न दादाचा फोन आला होता, आरतीताई आमचे प्रिय बंधू त्या ठिकाणी येत आहेत आणि आनंद वाटला. त्यांच्या धर्मपत्नीही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी आग्रह केला म्हणून आदरणीय महाराज आज कीर्तनाला असंच म्हणावं लागेल ना, ते म्हणले ती म्हणली म्हणून मग आलो म्हणे मी. म्हटलं बरं हरकत नाही, पण चला या निमित्तानं का होईना आपली भेट झाली, हे अति महत्त्वाचं. आमचे ऋषीदादा असतील, आजूबाजूचे अनेक संस्थेमध्ये आम्ही बरेच दिवस बरोबर होतो. अरुणदादाही या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणारविंदी प्रत्येकाचं नामोल्लेख करणं तर अशक्य आहे, पण संप्रदायाच्या नियमानं मात्र की मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या.
श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या 59व्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नापूर जिल्हा संभाजीनगर